अक्कलपुरात आम्ही पोहोचलो. तेथे जन्मजय राजे विजयसिंह राजे भोसले यांनी संस्थापित केलेल्या यात्रा निवासापाशी पोहोचलो. तेथे सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तेथे आम्हाला गौमातेची मूर्ती दिसली. त्याला अभिवादन करून शेजारीच असलेल्या भव्य दिव्य स्वामींच्या मूर्तीला नमस्कार करून बाजारपेठ फिरलो आणि थेट पोचलो ते वटवृक्ष मंदिरात. तेथे वटवृक्ष दिसलाच. सोबत दिसली ती जागा जिथे श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या अनेक लीला रचल्या. याची चित्रफीत माझा मित्र आकाश याने जमेल तशी काढली आहे. दर्शन घ्या. नंतर मंदिर फिरताना आम्हाला असंख्य रुद्राक्षांनी बनलेली स्वामींची प्रतिमा दिसली. त्याचं दर्शन घेत आम्ही निघालो ते समाधी मंदिरापाशी. येस, तर आपण वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधी मठ. आपण आतमध्ये जर मिळाला चान्स तर शूट करणार आहोत, कारण हे खूप पावित्र्य आहे या जागेचं. सो बाहेर काम तुम्हाला दाखवेन आणि सोबतच जिथे चोळप्पा महाराजांचं पण घर हे पण आपण आतमध्ये पण बघूया. चला दर्शन घेऊया. महादरवाजाचं दर्शन घेता घेता त्याच्या भव्यतेकडे पाहत आम्ही आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आतमध्ये गेला असता तिकडची बांधणी बघता स्वामी समर्थांनी समाधी इथे का घ्यावी असावी याचं कारण कळलं. विठोबा, देवी आणि शिवाचं दर्शन घेऊन मी निघालो ते चोळप्पा महाराजांचं राहत्या घरी स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला. समाधीच्या डाव्या बाजूला चोळप्पा महाराजांचं राहतं घर आहे. त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचं दार ओलांडून मी समोर पाहिली ती विहीर, जिकडे श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येण्याच्या वेळी लीलांचा प्रारंभ केला. इकडे सर्वजण दर्शन घेतात. त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे विहिरीच्या समोरच आपल्याला दिसतंय ते चोळप्पा महाराजांचं त्यावेळेस राहतं घर. अद्यापही त्यांचे वंशज तिथेच राहतात. इथेच स्वामींनी त्यांचे लीला, चमत्कार आणि भक्ती मार्ग हा त्यांच्या भक्तांना सांगितला. चोळप्पा महाराजांच्या घरचं दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो ते स्वामींच्या पट्टशिष्य असणाऱ्या बाळप्पा महाराज मठाकडे. बाळप्पा महाराज मठाला आपण श्री गुरु मंदिर म्हणून ओळखतो. श्री गुरु मंदिरात आतमध्ये जाताना बऱ्याच वैविध्यपूर्ण गोष्टी आम्हाला इकडे निदर्शनास आल्या. आम्ही आतमध्ये आलो तेव्हा या मंदिराचा परिसर बघून आम्ही आवाज झालो, कारण इतर मठांप्रमाणे हे छोटं नसून हे खूप भव्य दिव्य होतं. सोबत 2 मजली होतं. त्यामुळे आम्हाला फार आश्चर्यकारक वाटलं. इथे स्वामींच्या अनेक प्रतिमा आम्हाला दिसल्या. सोबतच त्यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला शयनासाठी म्हणजे झोपण्यासाठीची जागा होती. बाळप्पा महाराजांची ज्यांनी गादी सांभाळली होती त्या संतांची आम्हाला समाधी दिसली. मी बाळप्पा महाराजांच्या समाधीला नमस्कार केला. सोबतच ज्यांनी पूर्ण ही गोष्ट चितारली आहे किंवा याची फीत केली आहे अशा रुद्रनी पण नमस्कार केला. इथे वैविध्यपूर्ण गोष्ट अशी आहे की 2017 साली नूतनीकरणाचं काम सुरू करण्याच्या वेळेस स्वामी समर्थांनी दृष्टांत देऊन ते काम थांबवलं आणि याचे पुरावे म्हणून त्यांनी पांढऱ्या चौकटीत स्वतःची पदचिन्ह सोडली. ती पदचिन्ह आपण या पांढऱ्या चौकटीत निसंकोचपणे बघू शकतो. येथेच कळतं भक्ती तिकडे कसं. आणि आम्ही निघालो ते हाक्याच्या मारुतीकडे. आणि त्यानंतर आपण आलो हाक्याच्या मारुती. तर हाक्याच्या मारुतीची अशी गोष्ट आहे की बाळप्पा महाराजांनी जेव्हा संन्यास घेण्याचं ठरवलं तर त्यांनी श्री समर्थ आणि स्वामी समर्थांच्या अनुमतीने 12 वर्षाचा तप इथे केला. हे बहुतेक मंदिर खाजगी असून हे गुरु मंदिराच्या खूप जवळ आहे, अवश्य. आणि दुसरं म्हणजे याला हाक्याचा मारुती काम म्हणतात. तर अशी आख्यायिका आहे की इथे तुम्ही पाया पडल्यानंतर मारुतीच्या तुम्हाला हाक ऐकायला येते, म्हणून हाक देणारा मारुती म्हणून हाक्याचा मारुती अशा पद्धतीने याची आख्यायिका आणि त्याची मौखिक माहिती आहे. त्याचा आपण नंतर बघूया, आपण उलगडा करूया. पण खासियती असल्या कारणाने आपण जास्त उलगडा करू शकत नाही. पण जिथे बाळप्पा महाराजांनी तप केला तो त्या तपाच्या जागेवर बसून 2 मिनिटं ध्यान केल्याने आयुष्याचं सगळं ते काही चिंता वगैरे हेच त्यांना आयुष्य होतं.
नक्की अवश्य भेट द्या. आम्ही राजेरायन मठापाशी पोहोचलो. मठाच्या समोर आम्हाला चित्रफित करता आली नाही, पण त्याच्या समोरच असलेल्या बेलनाथ महाराजांच्या समाधीकडे आम्ही नीट पाहिलं. समोरून पाहता 2 क्षणासाठी आम्हाला ते साईबाबा असल्याचं प्रतीत झालं. हे राम मंदिर आहे. हे राम मंदिर एक्झॅक्टली राजेराय दोघी आपला समोर इकडे जे फॉर्मिंग त्या बाजूला राजेराई निवडते त्याच्याबरोबर समोर असणारं हे राम मंदिर हिचं मंदिरांचं स्थापत्य पाहून मजा आली. आता हे कसं मी ओळखलं तर खूप सोपं आहे. या रावळाचं जे दार आहे ते 5 फुटी आहे, कारण माझी स्वतःची हाईट ही साधारण 5 फूट ते 2 फुटाच्या मध्ये आहे, 5.2च्या मध्ये आहे. तर त्याच्यामध्ये कसं की मला जाताना मान खाली करून जावं लागतं आणि त्याच्यापुढे गर्भगृह त्याचा अजून जो प्रवेश दरवाजा आहे तो अजून कमी हाईटचा आहे, म्हणजे साधारण 3 फुटांतच असेल. तर याचं तुम्ही प्राथमिक कारण पाहिलं तर पूर्वी जेव्हा परकीय सत्तांचं आक्रमण व्हायची तेव्हा ते पहिलं आपल्या धर्मावरती आपल्या परंपरेवरती आघात करायचे, म्हणून दख्खन म्हणण्यापेक्षा पण 7 फुटार आणि सह्याद्री पर्वतमालेमध्ये जेवढी पण तुम्ही मंदिरं तुम्ही पाहू शकता तर त्यांचे जे रावळेचे जे दरवाजे आहेत ते छोटे आहेत. त्याचं कारण असं की तिकडे शत्रू मोठ्या प्रमाणावर येऊ नये किंवा त्याला समजू नये की नक्की ते काय आहे. आता तुम्ही पूर्ण बोलत असं बॅग घेतले हे घेतले याचा अर्थ आम्ही आता अक्कलकोट वरून परत घरी जायला निघतोय. आम्ही पहिल्या दिवसासारखं करणार नाही. आम्ही आज बहुतेक हॉल्ट घेण्याच्या विचारात आहोत, कारण बहुतेक जर वेळ असेल तर आम्ही पुण्यामधील डेक्कन येथे असलेल्या शंकर महाराज मठामध्ये पण आम्ही व्हिजिट देणार आहोत आणि तिकडेच राहायची सोय करणार आहोत. बघूयात कसं होतंय, नाहीतर डायरेक्ट घरी जाऊ, पण मोस्ट ऑफ दी असणार आहोत. तर दुर्दास तरी अक्कलकोटचा निरोप घेऊयात आणि त्यांना चावी देऊयात.